आपण या जागेवर उभे आहे, या जागेवर जवळजवळ 100 फूट इथं ड्रेनेज म्हणजे मलनिसरणची लाईन आणि पाईपलाईन टाकलेली आहे. आणि मग ते काम चालू असताना ते 20-25 फूट खोल त्या लाईनी टाकलेल्या आहे. आणि त्याची फिलिंग ज्या पद्धतीने नियमाने व्हायला पाहिजे ती न झाल्यामुळे इथं ते खड्डे पडले पाऊस पडल्यावर. मग अमोलला 7:30 वाजेला इथं आला. अधिकारी होते सगळे बिचारे आणि सगळे 12 वाजले त्या गोष्टीला. रात्रभर ते 5 तास काम करत होते. आणि मग तो जो JCB आहे त्याचं पुढलं रोडल जे असतं ते अमोलच्या याच्यात डिवायडर आणि त्याच्यामध्ये पाय अटकला त्याचा आणि तो फ्रॅक्चर झाला 3 ठिकाणी. आजही त्याचे 3 ऑपरेशन झालेले. का रात्रीसुद्धा गिरीश भाऊंनी बघितलं. गिरीश भाऊंनी तर एवढी हळहळ केली, अरे मला माहीत नाही आहे, कोणी बोललं नाही. आणि आपल्या पदाधिकाऱ्यांनी कोणाने सांगितलं नाही का अमोलचं एवढं लागलेलं आहे. पण मात्र मी ठरवलेलं आहे की प्रशासनावर मी आता माझी तयारी चालू आहे, वकिलांकडे सगळं कागदपत्र, आणि मी कायदेशीर प्रशासनावर कारवाई करणार आहे. काय कारवाई? ती कारवाई अशी असते का न्यायालयाचा पण आदेश आहे. मान्य आयुक्तांनी हे खड्डे बुजवायची त्यांची जबाबदारी आहे. जर आयुक्तांनी खड्डे बुजवले नाही नियमाप्रमाणे तर मग त्यांच्यावरती कारवाई होते. पण मग तो सगळा मी तो म्हणजे जो GR आहे, जे न्यायालयाचे आदेश आहे, हे सगळा अभ्यास करून वकिलांकडे मी दिलं आहे आणि मी ती केस करणार आहे. पण आता नेमकं अमोल ड्रेनेजच्या खड्ड्यासाठी काम करत होता, खड्डे बुजवण्यासाठी का ऑलरेडी खड्डे पडलेले होते? नाही, खड्डे नव्हते पडेल. हेच काम चालू आहे. युटिलिटीचे 2 हे मी तुम्हाला बोललो ना, मलनिसरण आणि पाणी पुरवठ्याच्या लाईनी टाकल्या मोठ्याल्या. आणि त्या एक मला वाटतं एक अमृतमध्ये आहे आणि एक त्या बॉन्ड नाही का त्याच्यातली आहे. तर याच्यातून त्या पाईपलाईननी युटिलिटीचेच काम आहे, दुसरे कामं नाही आहे. हे 2 कामं चालू होते आणि त्याच्यामध्येच ती चारी पडली पाऊस पडल्यावर. आणि मग लोक आता तुम्ही म्हटलं कार्बनवर त्याच्या 1 दिवस अगोदर गाड्या अटकल्या. तिला ट्रॅक्टर गेलता, तो ट्रॅक्टरसुद्धा आम्ही काढला. ड्रायव्हर आणि ते मरून गेले असते, गाड्या अटकल्या. रस्ता खचला होता हो, केव्हा असायचे. ती मातीत टाकून दिली होती. पण आता तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात महापालिकेच्या विरोधात? नाही, न्यायालयात जायचं. न्यायालयात जायचं तर न्यायालयाचेच आदेश, न्यायालयाच्या प्रमाणे काम झालेलं नाही. पण मला हे का करणार आहे का एक नगरसेवक आपल्या महापालिकेचा सदस्य असताना खरं तर प्रशासन प्रमुख म्हणून एकदा तरी आयुक्तांनी विचारायला पाहिलं होतं का आपला सदस्य आहे बा सभागृहातला, आपण विचारावं का बा काय झालं म्हणून. एकदाही विचारलं नाही. आणि जो नियम आहे त्याप्रमाणे करणार आहे. माझा कोणावर राग नाही आहे, पण जो नियम आहे कोणीतरी पुढं आलं पाहिजे आणि ते कारवाई झाली पाहिजे ती मी करणार आहे. का यामुळे याच्यामध्ये प्रशासन कुठंही कधीही चुकीचं काम करणार नाही, जनतेला विठीस धरणार नाही. आज तुम्ही बघितलं आहे सगळ्या शहरामध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जनता नाराज आहे, किती खड्डे पडले. आज तुम्ही माझ्या जर नुसतं प्रभागात फिरले तर तुमच्या लक्षात येईल. तुम्ही कार्बन नाका ते ज्योती स्ट्रक्चरला जा, आताच नागरिकांनी तुम्हाला सांगितलं की गुडघ्यावरले खड्डे. आणि हे सगळे कामगार आहे, हा माझा संपूर्ण कामगार एरिया. अजून महत्त्वाची गोष्ट का बाडदान पाठाचे त्र्यंबक करोड हा रस्ता 36 मीटर व्हावा, तो सुद्धा आयुक्त मॅडम होऊ देत नाहीये. पण अण्णा सत्तेत असताना पण तुम्ही एवढे त्रस्त आहेत, नाही महापालिकेच्या विरोधात याचिका दाखल करावी लागते. असं आहे, त्यांना वाटतं का कोणी काही करत नाही, काही करणार नाही आणि सर्वसाधारण माणूस या भानगडत पडत नाही. पण मला करायचं आहे ते. आता मी भारतीय जनता पार्टीचा जरी सदस्य असलो पण मला मुख्यमंत्री महोदय आणि गिरीश भाऊंच्या लक्षात आणून द्यायचं आहे की किती अनागोंदी कारभार चालू आहे. अरे तुम्हीच बघताना राहा, आम्ही महासभेमध्ये कोणता विषय मांडत नाही. आम्ही तर चुकीचं काम होऊ देत नाही, होऊन पण देणार नाही. कारण आम्ही विश्वस्त आहे, आम्ही मालक आहे महापालिकेचे आणि आमच्या समोर चुकीचं काम आणि आम्ही कोणाच्याच पापात पडणार नाही, तुम्हाला माहिती आहे. तर आम्ही जे योग्य आहे, जे लोकांसाठी, लोक आम्हाला पक्ष म्हणून पण आणि आमचं काम म्हणून पण निवडून देतात 92 पासून. ही काय छोटी गोष्ट नाही आहे आणि आम्ही काही 100-200 मतांनी निवडून येत नाही.
10,000 मतांनी आता माझी बहीण आहे 11,000 मतं आहे. रवींद्र दिवरे याच्या पत्नीला 12,000 मतं आहे. अमोलला 12,500, मला 13,500 मतं आहे. आणि ते काही देऊन घेऊन नाही, लाच देऊन नाही आहे. एकदम पॅनल टू पॅनल आम्हाला कोणती लाच न देता आमिष न दाखवता नागरिक 92% निवडून देत आहे. माझी पत्नीसुद्धा 2दा निवडून आली, मी 5 वेळा अमोल, आणि माझ्याबरोबर आणि जे पॅनलमध्ये असेल ते निवडून येतात. हे लोकांचं प्रेम आहे ना हो. आणि असं नाही झालं पाहिजे. पण मला प्रशासनाला धडा शिकवायचा आहे आणि ते 100% करणार. तुम्ही बघत राहाल, तुम्ही साथ द्या फक्त. जय श्रीराम.